नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वळीव पावसाने जिल्ह्याच्या काही ठिकाणी हजेरी लावली होती। हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक ठरला असला तरी शेतकऱ्यांना वेळेत करावी लागणारी ऊस भरणी लांबणीवर गेली होती। आता पाऊस थांबल्याने शेतकरी वर्ग ऊस भरणीमध्ये मग्न आहे। यावर्षी ऊसाला पोषक वातावरण आहे, त्यामुळे ऊस पिके जोमान आली आहेत। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वळीव पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली। हा पाऊस ऊस पिकांसाठी पोषक ठरलाय। मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या ऊस भरण्या लांबणीवर गेल्या होत्या। आता पाऊस थांबल्याने शेतकरी वर्ग कामात मग्न आहे। काही ठिकाणी बैलाच्या साहाय्याने तर काही ठिकाणी रोटावेटरच्या साहाय्याने ऊस भरणी सुरू आहे। हे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जातंय। पन्हाळा तालुक्यातील खेरिवडे इथं 2 वर्षापासून बंद असलेल्या वहिवाटीचा वादग्रस्त रस्ता सुरू करावा अशी मागणी होत होती। त्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्जही आले होते। त्यावर तहसीलदारांनी हा रस्ता सुरू करण्याचा आदेश दिलाय। त्यानुसार महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात रस्ता सुरू केलाय। पन्हाळा तालुक्यातील खेरिवडे इथल्या 2 शेतकऱ्यांच्या अंतर्गत वादात 2 वर्षापासून बंद झालेला वहिवाटीचा शेती रस्ता तहसीलदारांच्या अंतरिम आदेशानुसार महसूल विभागाने खुला केलाय। तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या आदेशानुसार कळे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे यांनी कार्यवाही केली। हा रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। जे 100-150 वर्षाची पानन काही 2 शेतकऱ्याच्या कारणास्तव म्हणजे त्यांच्या अंतर्गत कारणास्तव बंद केलेली होती। त्यामुळं गेली 2 वर्षे 2 गावं घरपण अधिक खेरिवडे ही वेठीस धरलेली होती। तेव्हा त्याची कारवाई होऊन तहसीलदार साहेबांनी, सर्कल साहेबांनी, तलाठी साहेबांनी सहकार्य करून पानन ती खुली केली। दरम्यान काही शेतकऱ्यांनी रस्त्याला विरोध केल्याने काही काळ वाद झाला। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून 2 वर्षापासून बंद असलेला रस्ता सुरू केलाय। महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात 2 ठिकाणी सॅनिटरी पॅड मशीन बसवण्यात आली आहेत। त्याचे उद्घाटन करवीरच्या माजी सभापती सीमा चाबूक आणि सरपंच शीतल खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत। ग्रामपंचायतीच्या वतीने गावात 2 ठिकाणी सॅनिटरी पॅड मशीन बसवण्यात आली आहेत। त्याचे उद्घाटन माजी सभापती सीमा चाबूक आणि सरपंच शीतल खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती करणं गरजेचं आहे। त्यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटरी पॅड मशीन बसवून चांगलं पाऊल उचलल्याचं माजी सभापती सीमा चाबूक म्हणाल्या। तर हे सॅनिटरी पॅड फक्त 2 रुपये इतक्या अल्प किमतीत उपलब्ध होणार आहे। गावातील महिलांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन सरपंच शीतल खाडे यांनी केलं। भविष्यात गावातील प्रत्येक वॉर्डमध्ये मशीन बसवण्याचा मानस असल्याचंही त्या म्हणाल्या। यावेळी माजी पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, ग्रामपंचायत सदस्या मधुरा खाडे, साक्षी मेहतर, विद्या नाळे, गीतांजली कासोटे, माया कांबळे, छाया सातपुते, वर्षा लवटे, जयश्री कुंभार, रवी खाडे, गजानन शिवदे यांच्यासह सदस्य, गावातील महिला डॉक्टर, अंगणवाडी आशा सेविका यांच्यासह महिला उपस्थित होत्या।
साजणी इथल्या श्री 1008 भगवान पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सव सुरू आहे। या अंतर्गत हजारो भाविकांच्या साक्षीनं भगवान पार्श्वनाथ मूर्तीवर महामस्तकाभिषेक संपन्न झाला। हातकणंगले तालुक्यातील साजणी इथं श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सव तथा विश्वशांती महायज्ञ सोहळा सुरू आहे। भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापनेला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त श्री 1008 भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर मूर्तीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुवर्ण कलशासह 1008 कलशांनी महामस्तकाभिषेक सोहळा धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला। 108 श्री कुंथुसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत आचार्य श्री निश्चय सागर मुनी महाराज यांच्या हस्ते आणि युवा प्रतिष्ठाचार्य डॉक्टर पंडित सम्मेद अजित उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतावर पहिला सुवर्ण कलश महामस्तकाभिषेक करण्यात आला। सौधर्मा आणि इंद्रायणी सुरेंद्र रायनाडे तसंच सुकुमार मोघे या उभयंतांच्या हस्ते सुवर्ण कलश अभिषेक करण्यात आला। प्रतिमा लांडे, सुशांत हेरवाडे, ज्योती जैन, विलास हेरवाडे, सुनीता दोशी, प्रमिला पाटील, भावना हेरवाडे, स्नेहलता पाटील, संतोष कुंभोजे यांनी भगवंतावर चांदीच्या कलशांनी अभिषेक केला, तर कुबेर कुंभोजे या उभयंतांच्या हस्ते शिखरस्थ महाध्वज लावण्यात आला। दिवसभर मंदिरात जिन बिंबांचा पंचामृत अभिषेक, शांतीधारा, नित्यपूजा, विधी शांती, श्री त्रैलोक्य विधान प्रवचनांचा कार्यक्रम झाला। संगीतमय आरती होऊन या सोहळ्याची सांगता झाली। शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी 15 जूनपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा। गावातच लाभार्थ्यांनी शासनाच्या 36 विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन नायब तहसीलदार सुबोध वांगणकर यांनी केलंय। राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीनं शेळेवाडीमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार सुबोध वांगणकर यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली। 15 एप्रिल ते 15 जून या 2 महिन्याच्या कालावधीत नागरिकांना शासनाच्या 36 विभागाच्या योजनांचा लाभ गावातच मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असल्यानं जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन वांगणकर यांनी केलंय। दरम्यान संजय गांधी लाभार्थ्यांसह उत्पन्नाचे EWS, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, फेरफार नोंदी आणि 7/12/8 दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। त्यामध्ये अनेक अपंग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं। शासनाची ही योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल नायब तहसीलदार सुबोध वांगणकर, मंडळाधिकारी कुलदीप जनवाडे यांचा सत्कार लाभार्थ्यांनी केला। कार्यक्रमाला सरपंच रीना पाटील, उपसरपंच अक्षय पाटील, तलाठी रुपाली भांदिगरे, अनुष्का पाटील, संजय सातार्डेकर, विजय खोत, अवधूत पाटील, मधुकर पाटील, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील, कसबा वाळवे मंडळातील कोतवाल, महा सेवा केंद्र चालक, नागरिक उपस्थित होते। सर्वच गोष्टी टाकाऊ नसतात। एखाद्या वस्तूकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्या वस्तूद्वारे टिकाऊ वस्तू बनवता येते। हे पन्हाळा तालुक्यातील तेलवे इथं काम करत असलेल्या शेतकऱ्यांमधून दिसून आलंय। नापीक केळाच्या झाडापासून टिकाऊ वीण काढत असल्याचं यावेळी दिसून आलं। नापीक केळीच्या झाडाच्या सोपापासून काढलेले धागे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याच्या पेंढ्या बांधणीसाठी उपयोगात येतात। केळीच्या बागेत केळीचे घड काढणीनंतर त्या झाडाचा उपयोग खत म्हणून देखील केला जातो। तर अनेक शेतकरी केळीच्या झाडाचे सोप काढून त्यापासून बारीक धागे काढून वाळवतात आणि वाळलेले धागे शेतातून उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याच्या पेंढ्या बांधणीसाठी अत्यंत उपयोगी असल्याचं सांगण्यात आलं। केळीच्या झाडाच्या बुंध्यापासून काढलेले धागे विनाखर्चिक आणि टाकाऊ वस्तूपासून मिळत असल्यानं फायद्याचे तर आहेतच, परंतु या धाग्यापासून बांधलेली भाजीची पेंढी घट्ट आवळून बांधता येत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं। जिद्द, चिकाटी, सातत्य ठेवून स्वतःच्या आवडीनुसार क्षेत्र निवडलं तर त्या क्षेत्रामध्ये यश निश्चित मिळतं, याची प्रचिती राधानगरी तालुक्यातील कौलवमधील 4 खेळाडूंनी दिली आहे। हिंदवी कबड्डी स्पोर्ट्समधील 4 खेळाडू पोलीस दलात एकाच वेळी भरती झालेत। शिक्षण घेतानाच शारीरिक व्यायाम आणि आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाची जोड देत ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतायत। कबड्डीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरमध्ये त्यांचा प्रवेश होतोय। राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या हिंदवी कबड्डी मंडळाचे योगेश पाटील, आशुतोष ढेरे, योगेश चौगुले, शुभम मोरे हे 4 खेळाडू हिंदवी कबड्डी स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेली 6 वर्ष खेळतायत।
या खेळाडूंनी विविध राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून हिंदवी कबड्डी मंडळाला राज्यभरात विविध विजेतेपद पटकावून मंडळाचा नावलौकिक केलाय। या चौघांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, त्याचा निकाल लागला। हे चौघे मैदानावर सराव करत असतानाच एका मित्रानं ऑनलाईन निकाल पाहून या परीक्षेमध्ये पास झाला असल्याची बातमी दिली। गावातील बाबूराव पाटील, केडी पाटील, तानाजी पाटील, ब्रह्मदेव पाटील, लक्ष्मण पाटील यांच्यासह प्रमुख मंडळींनी त्या चौघांचा सत्कार केला। या खेळाडूंवर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। त्यांना प्रशिक्षक युवराज पाटील, विजय पाटील, संभाजी पाटील, प्रदीप पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय। मरणोत्तर नेत्रदान चळवळीतर्फे अंधांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। गडिंग्लजमधील अत्याळ गावामध्ये 21 मे पासून 8 दिवस ही कार्यशाळा चालणार आहे। या कार्यशाळेत अंधांना LED बल्ब आणि सोलरवर चालणाऱ्या वस्तू उत्पादनाचं मार्गदर्शन मोफत केलं जाणार आहे। गडिंग्लज तालुक्यात अत्याळ इथं सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीचा 10वा वर्धापन दिन संपन्न होतोय। नेत्र प्रत्यारोपणातून ज्यांना दृष्टी देता येत नाही अशा अंधांना मानसिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम हाती घेतलंय। त्याचाच एक भाग म्हणून 3 महिन्यापूर्वी गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळा घेण्यात आली होती। आता 3 तालुक्यातील अंधांसाठी रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे। या कार्यशाळेत अंधांना LED बल्ब, ट्यूबलाईट, LED माळ, सोलरवर चालणाऱ्या विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। याशिवाय अंधांना योगाचे धडे दिले जाणार आहेत। रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत मुंबईचे स्वतः अंध असलेले सागर पाटील मार्गदर्शन करणार आहेत। कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अंधांनी हेमंत इंगवले, संदीप देसाई यांच्याशी संपर्क साधावाचं आवाहन करण्यात आलंय। करवीर तालुक्यातील चिंचवडे तर्फे कळे इथं झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी शुभम सिद्धनाळे यानं महारुद्र काळेलवर गुणांच्या आधारे विजय मिळवला। विजेत्या सिद्धनाळेला 51,000 रुपये आणि चषक तर उपविजेत्या काळेलला 25,000 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलंय। करवीर तालुक्यातील चिंचवडे तर्फे कळे इथं छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त कुस्ती मैदान पार पडलं। यावेळी झालेल्या कुस्तीत महारुद्र काळेल आणि शुभम सिद्धनाळे यांच्यात तब्बल 1 तास कुस्ती रंगली। कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही कुस्ती निकाली होण्यासाठी दोघांनाही 5 मिनिटाचा वेळ देण्यात आला। त्यामध्ये सिद्धनाळे याला विजयी घोषित करण्यात आलं। द्वितीय क्रमांकाची कुस्ती बाबा रानगे यांनी तर तृतीय क्रमांकाची कुस्ती अतुल डावरे यानं जिंकली। 4 नंबरच्या कुस्तीत कृष्णा कांबळे यानं सागर शिंदे याला मच्छी कोता डावावर अर्ध्या मिनिटात चितपट केलं। अन्य प्रेक्षणीय लढतीत तेजस मोरे, नवनाथ गोटम यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला। यावेळी महिलांच्याही कुस्त्या पार पडल्या। यावेळी दादासो लाड, सरपंच तेजस्विनी तडुलकर, दीपक पाटील, संजय तडुलकर, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, युवराज पाटील, विलास पाटील, सर्जेराव पाटील, बाळू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नामवंत मल्लांचा सत्कार करण्यात आला। आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी। ते नव भावा, पन्हाळा तालुक्यातल्या कोतुली मानेवाडीतनं पन्हाळ्याला कवा गेलेस काय? गेलं नसलंस तर कवा तरी जाऊन बघ, म्हणजे रस्त्याचा विषय काय असतोय हे कळेल तुला। भाचरवाडीच्या 2-3 वाड्या लई चांगल्या आहेत त्या, पर खराब रस्त्यामुळं मागल्या 5 वर्षापासून त्याचं नाव नावडं पडलंय। गड्या रस्ता खराब झाल्यामुळं गावातल्या पोरासनी कुणी पुरी बी दिना झाल्यात। इथल्या रस्त्यावरनं मोटरसायकल चालवताना गाडी चालवणाऱ्याच्या नाड्या घावत नाहीत, म्हणजे रस्ता एवढा खतरनाक झालाय की सांगू नकोस भावा। ते लेह लडाख बिडाकला जायची गरजच नाही, नुसतं या रस्त्याने गाडी फिरवून यायचं। मणक्याचं पेशंट त्या रस्त्याने एकदा घेऊन गेलंस की ते उभ्या आयुष्यात मणका दुखतोय म्हणून नाव सुधी काढणार नाही। एकदा या रस्त्याने गेलेला माणूस मात्र या रस्त्याला अजिबात विसरत नाही बरं का। बरं ते जाऊ दे, मला काय म्हणायचं, पन्हाळ्याला जायला पश्चिम भागातल्या लोकांनी एवढा भारी शॉर्टकट आहे, त्यामुळे या रस्त्यानं दररोज शेकडो वाहनं जाते ती। पण गाडी चालवणारा ड्रायव्हर गाण्याऐवजी शिव्या पुटपुटतच गाडी चालवतोय। अरे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं बिडं आहेत, खोल दरी बी आहे, शेती बिती आहे, सगळे एक नंबर आहे भावा। तरी पण तिथला रस्ता पार खड्ड्यात गेलाय, म्हणजे एवढा गेलाय की त्या खड्ड्याला सुद्धा आठवत नसेल आपल्या शाखा कुठं कुठं आहे ती। तिथली बारीक खडी सुद्धा त्या गाडीच्या चाकाकडे ताटून बघतीया,
आणि आपल्याला ते सप्पई दिसतंय, तरी पण आपण काय करू शकत नाही बघ भावा. त्यात आणि उभा चढ हाय, म्हणजे गाडीवर मागं बसणाऱ्यानं मांड्या ताठवूनच बसायचं, नाहीतर उसाचा ट्रॅक्टर उचलल्यासारखं गाडी वर तोंड करून थेट उचलतीया. जिल्ह्यात जर स्पर्धा ठेवली, लय खड्डा असणारा रस्ता दाखवा, तर या रस्त्याचाच 1 नंबर येणार बघ. आता तू म्हणाल इथं कोण नेता हाय का नाही? आहे ती की ढीगभर नेता आहे ती. ते नुसतं इलेक्शन आल्यावर येतात, पांढरा शर्ट घालून चौकात उभा राहून मोठं मोठं बोलतात, खड्डा पडलेल्या जागी फोटो काढतात आणि जाताना कागदावर रस्ता मंजूर असल्याचं दाखवून जातात. तुला माहिती आहे का ते असं का करतात? कारण या अशा 2-3 वाड्या आहेत त्या, इथं 200-300 मतदान. आता तेवढ्या मतासाठी नेत्यांना इंटरेस्ट वाटत नाही. ती या रस्त्याने येणार कवा? दर 5 वर्षांनी. मग तुमचं जळू दे, तुटू दे, नाहीतर फुटू दे, त्यासनी काय करायचं? तरी पण गावातला कोण तर भाऊ, अण्णा, नाना आता पुढे यायला पाहिजे आणि त्या नेत्याची मापं काढायला पाहिजे. नाहीतर आपल्यातलाच कोण तर कायमचाच त्या खड्ड्यातल्या खड्ड्यात जायचा भावा. आता आमच्या शेतकरी बंधूंच्या मनातील शंका दूर करणारा बळीराजाचा आवडता कार्यक्रम आजचा सवाल. या कार्यक्रमामध्ये दररोज एका शेतकऱ्याच्या शेती आणि दूध व्यवसाय विषयक शंकांचं समाधान करतील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर JP पाटील. तर पाहूया आजचा बळीराजाचा सवाल. नमस्कार. बळीराजाचा आजचा सवाल या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज बळीराजानं विचारलेला प्रश्न आहे, भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत विकला जातोच, पण बाहेरच्या बाजारपेठेत भाजी विकून जादा पैसे मिळवणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर JP पाटील सर देतील. आता आंतरपिकाची किंवा भाजीपाला पिकाची कोल्हापूर परिसर किंवा आपल्या कोल्हापूर सांगलीच्या काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिके घेतली जातात. खरीप असेल, त्यानंतर रब्बी पिकं असतील किंवा उन्हाळे असतील. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे की पूर्वीच्या शिफारशी केल्या होत्या की लवकर पकवणारे मध्यम किंवा ठराविक हंगामामध्ये. आज जर आपण पाहिलं, वांग्यासारखं हे भाजीपाला पीक जे म्हणतो ते राऊंड द इयर वर्षभर राहतं. फ्लावरसारखं पीक देखील वर्षभर राहतं, कोबी वर्षभर राहतं. त्यानंतर कोथिंबीर, मेथी हे देखील वर्षभर भाजीपाला येते. तेव्हा ही अशी जर पिकं आपल्याला घ्यायची झाली, हंगाम सोडून, हंगाम न्याय जर न करता तर पुढं घ्यायची असेल, तर चांगल्या पद्धतीने याच्यापासून उत्पादन मिळतं. फक्त त्याच्यामध्ये काय की आपल्याला जी मार्केटिंग शेजारचं आहे, तर प्रामुख्याने आपल्याला कोकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होतं. तो एक भाग तिथं मिळू शकतो. त्यानंतर तसंच आपल्याला पुन्हा मार्केट आणि गोवा मार्केट अतिशय मोठं आहे. याच्यामध्ये भाजीपाला सर्व आपल्याला गोव्याला प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपण पाठवू शकतो. कोथिंबीर जसं 5 रुपयाला पेंडी राहते, तशी ती 50 रुपयालाही पेंडी होते. फक्त शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, थोडंसं हंगामामध्ये बदल किंवा भाजीपाला आणि मार्केटिंगचा विचार करून त्यांनी लागण करावी. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. धन्यवाद.